नमस्कार सर्वांना, माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते सर्वांचं. कसे आहात सर्वजण? आशा करते मस्त आणि मजेतच असाल. तर चला, आज संध्याकाळचं रुटीन दाखवणार आहे माझ्या माहेरचं. तर बघा तुम्ही, कसं वाटेल तुम्हाला. छान आहे. चला तुम्हाला दाखवते. संध्याकाळचे वाजलेले आहेत 7 वाजलेत. तर तुम्हाला आहे ना संध्याकाळचं रुटीन दाखवते, काय चालू आहे बघा. आमचा बब्बू इथे खेळायला लागलाय. इकडं कोणी नाहीये. इकडे काम चालू आहेत किचन मध्ये. त्या रूम मध्ये बघा आहे ना पोते किती काढली. इथं चालू आहे स्वयंपाक. हे बघा असं मस्तपैकी मसाले भात. त्या दिवशी मी दाखवलं होतं ना व्हिडिओ मध्ये, त्याप्रमाणे. आणि हे बनवणं चालू आहे गुलाबजामुन. आणि इथं रवा गुलाबजामुनचा पाक आहे ते. इथं माझी मोठी ताई आहे, ती बनवते स्वयंपाक. तिच्या पण हाताला इतकी छान चव आहे ना. माझ्या आईची सावलीच आहे ती स्वयंपाक करण्यामध्ये. आम्ही तर नाहीये तेवढे, पण तिला खूप छान स्वयंपाक जमतो. त्या दिवशी ती गेली होती सासरी तिच्या, आज आली तर चालू आहेत काम सगळे स्वयंपाक बनवणं. इथे आहे ना रवा भाजून घेतलाय, रव्याचे लाडू आणि गुलाबजामुन बनवायचे. किती आहे हे रवा? 2 किलो रव्याचे लाडू. आणि हे आहे ना वरणफळ नाही, गोडफळ. गुळातले आहे ना गोडफळ आहेत. म्हणजे ते वरणफळ पण म्हणतात, तिखट पण बनवता येतं, गोड पण बनवता येतं. पण मला ते गोडच आवडतात, त्याच्यामुळे तिने मला आवडतात म्हणून तसे बनवले. एक प्लेट माझं खाऊन पण झालेलं आहे. तर अशा प्रकारे बघा भात ते चालू आहे. हे संध्याकाळी 7 वाजताचं रुटीन आहे. दिवसभर तर खूप ऊन आहे, त्याच्यामुळं काही शूट करता येत नाही. चला तुम्हाला बाहेरचं दाखवते, काय चालू आहे मुलांचं. बघा इकडं बाहेर चालू आहे खेळ, गोट्या. काय खेळताय साक्षी? इकडं ह्यांचं चालू आहे गोट्या खेळणं. एवढ्या संध्याकाळी बघा. आवड असली की निवड म्हणल्यासारखं काम आहेत. हे काय कॉइन का? कुणी 1 रुपया हे ठेवलंय त्याला का? तुझ्याकडे गोट्या नाहीयेत? घेऊन यायचं ना. बघा बाहेर असं छान मस्तपैकी बसतात सगळेजण. इथं गप्पा मारत आम्ही पण संध्याकाळचा बसलेला असतो. हे बघा इथं असे 2 बसायचे आहेत ठेवलेले. किती छान वातावरण, शांत निवांत आहे असं बाहेर पूर्ण. हे संध्याकाळी 7 वाजताचं रुटीन आहे. तुझ्याकडे नाही येत का? तू नाही खेळत का? तिचं पाय आहे ना मुडपलाय, दुखायला लागले कालपासून, त्याच्यामुळे ती काही खेळत नाही. कमी झालंय का दुखायचं? आता बस एका जागी, फिरू नको. फिरलं की दुखतं अजून. चला आत दाखवते, आत जाऊ आपण. ताई माझी स्वयंपाक बनवते, खूप छान बनवते, एकदम टेस्टी. आमच्या 4 बहिणीत आहे ना, तिला छान स्वयंपाक बनवता येतो. आम्हालाही येतो, पण माझी आता तिकडं पुण्याची पद्धत वेगळी, ती इथल्याच जिल्ह्याची आहे. सगळं आईसारखं स्वयंपाक बनवायला शिकलेली आहे. इथं बसली आजी. काय करते मोठे? बस आता, फिरू नको इथून तिथं, तिथून इथं. इथं चालली आमची त्रिशाची हेअरस्टाईल. आमची त्रिशा चालली आता पुण्याला. आज चालले ते. बहीण आहे माझी छोटी, ती आज रिझर्वेशन आहे तिचं, ती चालली पुण्याला. आणि तू पण चालला? तुझं काय चाललंय? ते पाण्याची बॉटल
श्रीची बॉटल घेऊन काय चाललंय? कानाचं आमचं खेळणं चालू आहे छानपैकी. आमच्या परीचं इथं मोबाईल बघणं चालू आहे. इथं बसून बघती काकूचा मोबाईल घेऊन ना, कोणी घेऊ नये म्हणून. काकूचे चाललंय आमचे स्वयंपाक. जेवण करायला या म्हणती बघा काकू आमची. आता चालली ना बहीण माझी छोटी, आज तिचं रिझर्वेशन केलेलं आहे. राहा म्हणले तर नाही राहत, खूप दिवस झाला मग जाती म्हणते. आम्ही म्हणलं तिला राहा, पण नको म्हणली. आता ती गेली की परत करमणार नाही. एक एक जण कमी झाले की करमत नाही, सगळे असले की छान वाटतं. तात्या कुठे गेले? चाललंय तिला डबा बनवणं, स्वयंपाक बनवणं. खूप मेंबर आहेत आमच्याकडं, करमणूक कमी नाहीये. पाहिजे तेवढी करमणूक आहे. मी कुठे चालले अजून ग? मुक्ता चालली की. हा, मीरा नाही, मुक्ताच. आजी मला विचारते की तू कधी येते म्हणून. आजीला वाटते मीच चालली, मी नाही चालले. चला इकडे काय झालं बघू. आमच्या ह्यांचं बघा मस्ती कसं चालू असते. श्रीधरचं टी शर्ट का बदलला? आणि बब्याचं काय चाललंय? तुम्ही का लोळताय आता बेडवर? संध्याकाळ झाली, जावा ना बाहेर. हे आमचं श्रीचं इथं बघणं चालू आहे स्वयंपाक. हे आमचं क्यूट श्री आहे, आमचं क्यूट लय बाळ आमचं छान आहे. सगळ्यात छान बाळ आहे हे आमचं. आज हेअरकट केलेलं आहे या बाळाचं, है ना श्री? हेअरकट केलं, चावतो. झालं का? काय काय झालं? ते पाक बनवते का ह्याच? दोन पॉकेट आहेत का जामुनचे? लाल तिखट टाकू नको का मग आता? हिरव्या मिरच्या मी कट केलते ना, त्यांना लागते तिखट ग. आईलाच नाही आवडत लाल तिखटचं, म्हणून मी मिरच्या कट केले होते. मिरची पण घातली का तू? लय तिखट होते मग, नाहीतर खात नाही. आता दुपारी वरण कसं झालं होतं. हे दोन पॉकेट आहे ना ते? कुठे आहेत ते दोन पॉकेट? मध्ये आहेत का? बघा इथं आहे, तुम्हाला दाखवते हे पॉकेट. ह्याचे दोन. हे असे दोन पॉकेट आहेत गुलाबजामुनचे. तर याचं बनवायचंय जामुन. किती किती आहे ग हे? 200 ग्राम आहे. 200 ग्राम 200 ग्राम असे दोन पॅकेट आहेत. हे 400 ग्राम. 400 ग्रामचं बनवायचंय गुलाबजामुन. आणि त्याचं बनवणं चालू आहे. हे पाक तयार झालं का? तिला फोन आले, फोनवर बोलतीये. 2 मिनिटं. पटापट्टी एकटं सगळं स्वयंपाक, हे पण ते पण ते पण सगळं चालू आहे. आता बघा, मग अशी किती कमी होते खेळायला, 2घीच जणी होते, आता किती जमा झालेत बघा खेळायला. आई येते डबा घेऊन. आणली ज्वारी दळून? किती आहे? आणली का पीठ? गरम नाही लागत का डब्बा? आमच्या कानाला दाखवायचे. काय दाखवायचे की काय दाखवतो? मला दाखवतो. मला आहे ना नंतर दाखवू आपण. मी छान छान नाही ना, बघ कशी आहे अजून व्हिडिओ मध्ये. नाही ना छान छान. तू छोटा आहे ना.
हे बघा असे आता किती खेळायला जमलेत बघा तिथे 5-6 जण. 7 7:15 वाजलेत तरी त्यांचं गोट्या खेळणं चालू आहे. आणि हे आमच्या कानाची मस्ती बघा. हे बघा हे बघा हे बघा एकदम मस्ती आहे बघा. आमच्या ह्याची मस्ती बघा कसं चालू आहे. मस्तीच चालू आहे. आई आली आता स्वयंपाक बनवायला. बघा सार्थक आला आत. सार्थकला लागले तहान. पाणी आहे का आणायचंय बॉटल मध्ये ह्याच्यात. अर्ध जार आहे की. हो ग अर्ध जार आहे. आणायचंय का पाणी. हा थोड्या वेळाने आणू. कान्हा कान्हा आमच्या कान्हा किती एक्साइटेड आहे बघा. ए परी परी कुठे गेले. परी कुठे गेली का. हा हा मोबाईल बघत बसली ना तिथं. परी तुला डान्स करायचं का. बरं राहू दे बघू दे. काना ए काना असू दे बघू दे. नंतर उद्या घेऊ आपण तिचा डान्स. आता अंधार पडलाय ना जास्त हे पण बघता येत नाही. नंतर घेऊया. बाई गुलाबजामुनचं आम्हाला पाणी सांगता का किती ठेवलंय काय केलंय. अर्धवट व्हिडिओ आमचा गुलाबजामुनचा. 400 ग्राम ते पीठ आहे. नंतर सांग मग मला किती आहे किती नाही. भात बनवल्यानंतर. ते फॅन बंद कर काना. बंद कर फॅन. ये आता. काय बस ती थांब थोडस व्हिडिओ काढते ग. व्हिडिओ काढते. झालं अंधार पडला आता नाही काढत. थांब थोडस. आजीला ना आजीला आमच्या जवळ बसायचं असतंय. बोलायचं असतंय. ये बस बोल असं चालू असते आजीचं. असं असते. काय 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 फेकतोय. हा काय फेकतोय मग. बाळा शांत बस बाळा. तुम्ही दोघी मांडी घालून काय बसलाय. बघत दिसतंय का. असं चालू आहे गोट्या खेळणं त्यांचं. लाईट लावणार आहे. माहितीये का तुला लाईट लावायचं. तुला माहितीये का. लाव. कुठून आहे वरतून आहे का. वरतून आहे आपल्या घरातून. खालचं दाखवते मोबाईल वर पाठवते का. हे नाहीये का रे सार्थक. पण आता दिसत नाही ना इथून. कुठं दिसतंय रे. सनसेट बघा किती छान आहे इकडं. काय का ना. हा 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 हे बघा आमचा काना आहे ना बूट घालणार आहे बरं का. शूज घालणार आहे. किती छान छान शूज कानाचे. अय्या अय्या अय्या. देतो का मला घालायला शूज. दे ना. नाही बघा असं छान सनसेट आहे इकडे. किती सुंदर आहे बघा. रोज असं सनसेट होत संध्याकाळी मस्त पैकी. आमच्या कानाचाच एक ब्लॉग बनवणार आहे आता मी पूर्ण. लय आवड आहे त्याला है ना काना. आपण तुझा एक ब्लॉग बनवू हा पूर्ण. गप ना बाळा. नको खेळू तिकडं. गोट्या खेळतात मगच पासून. आणि झाले त्यांचं खेळून. काय चाललंय
मोठं कर ना ते हे राऊंड साक्षी मोठं कर ना राऊंड. असं संध्याकाळचं 7च्या नंतरचं रुटीन असतं. दिवसभर सगळे घरी असतात म्हणजे घरात असतात ऊन असल्यामुळं त्याच्यामुळं बाहेर येता येत नाही. आता संध्याकाळी असं सगळे बाहेर ज्यांनी त्यांनी ज्याची त्याची कामं आहेत ते करतायत. हे आमची परी आहे. परी हाय म्हण. अजून झालं का बघून मोबाईल? मोबाईल बघून झालं. हे बघा कानाची मस्ती बघा आमच्या. बघितलं का मस्ती कानाची आमच्या. हे बघा त्यांना काय बोलायचं राहिलं बाजूला. हे बघा हे बघा हे बघा मस्ती. काय कर ना. मारत होता ना तिला. मार ना. व्हिडिओ धरले पुढे तर लगेच बंद मारामारी. चला कोण कोण 1 2 3 म्हणलं की काना तू पण तिकडे जा ना काना. हे बघा मस्ती यांची. भांडणं बघा ह्या तिघांची. हे बघा भांडणं. आहे का तुमच्या घरी अशी भांडणे? आमच्या घरी अशी भांडणी आहेत. हे बघा हे बघा आहे का? हे बघा हे सगळे एकाच वयाचे आहेत. पैलवान आहेत इथले कलमुगळीचे. हे ए पडशील. हे बघा आता पडतो काना. हे बघ हे बघा आला सोडवायला हा. सार्थक दादा त्यांचा मोठा दादा येऊन सोडवला बघा ह्यांची भांडणी. हे बघा परत चालू झाली. आहे का अशी मस्ती कुठं ह्यांची? हे बघ हे एक जण आमची परी आहे आणि ते 2 जण आहेत. हे बघा एकदम मस्ती चालू आहे त्यांची. कुठे जायचं का पैलवानाच्या ह्याच्यामध्ये? हे बघा हे एक जण सोडवतंय. कोण कुणाला मारते कोण कुणाला सोडवतंय काहीच कळत नाही. काही कळतच नाही. मस्ती करतायत नुसतं. भांडाभांडी तर नाही. लागेल बस करा आता बस. हे बघ आता गेले बघ घरात. बाहेरून पार घरात जाते तो वडत. सोडवलं की परत त्यांना मजा वाटते. ते भांडाभांडी तर नाहीये मजा आहे. आमच्या कानाला तर बघा ते बघा त्याला व्हिडिओ काढते म्हणून खूप एक्साइटेड आहे तो तर. ए मिळती लागल. ए बस करा आता बस करा. हे गुलाबजामुनचे 2 पाकिट आहेत. हे ना एक पाकिट 200 ग्राम आहे. आणि मी म्हणले ना तुला मगाशी पाणीच घाल म्हणून. आणि ते 200 ग्राम आहे. असं दोन्ही 400 ग्राम आहे ना ह्याच्यामध्ये घेतलेले आहे. ओपन करून 7 नाही 7:30 वाजले. आणि हे दूध आहे. दूध किती घेतलं हे अंदाजे घेतलं का? किती घेतलंय दूध? हे बघा एवढं दूध घेतलेलं आहे. 1 ग्लास पण भरून नाहीये आणि अर्ध पण नाहीये. थोडस जास्त आहे. आली बघा आमची परी. तू बनवती? तुला येतं बनवायला गुलाबजामुन? इथे दिले ना 120 ते 140 मिली पाणी म्हणजे ते 150 मिली. गप्पा ना. म्हणजे आता ते तेवढ्या पावडरला एवढं घ्यायचंय का लागल तसं घ्यायचंय? बघा एवढं दूध घेतलंय आम्ही त्या अंदाजाने. याच्यावर दिलंय तसं पण आता हे आपल्याकडे हे नाहीये ना मोजण्यासाठी नाही का एक्झॅक्ट तेवढंच भांड वगैरे काय नाहीये. त्याच्यामुळे 1 ग्लासापेक्षा आहे ना थोडस कमी घेतलेलं आहे. म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडस जास्त.
आणि लागलं तर आपल्याला आहे ना थोडस अजून हे करता येतं. हे पॅकेट आहे 200 ग्रामचं आहे, असे 200-400 ग्राम. ते ड्राय त्याच्यामध्ये पावडर टाकली आणि त्याच्यानंतर दूध हे लागल तसं, आणि त्याचा पाक पण बनवलाय ना, माहिती असते त्यांना. हे समोरून दिसतं ना, त्या ग्लास मध्ये ओतून घेते ना पाणी. बघितलं बघितलं. आणि ते पाक किती घेतलंय मग आता हे 400 ग्रामला म्हणल्यावर? मोजली नाही वाटतं तू पाकाचं. अर्धा किलो साखर. साखर अर्धा किलो आहे आणि पाणी किती आहे पण ते पाकाचं? गुलाबजाम 10 किलो. आई किती म्हणत होती आता मग? 2 ग्लास. करू का ना? शांबाच्या पोराच्या अजून थोडस पाणी घेतलेलं आहे. एवढं जेवढं दूध घेतलं होतं ना मगाशी तेवढंच थोडस पाणी घेतलेलं आहे अजून, म्हणजे भरून पण नाही आणि अर्ध पण नाही. त्याप्रमाणे 1 ग्लास दूध जसं लागल तसं ना आपल्या अंदाजाने घ्यायचं. आणि पाक आहे ना बनवलेला आहे. वरती आहे का ते? थांब, आई आल्यानंतर. कुठे ठेवलं पाकाचं? नाही तेच पातेलं आहे वाटतं. गरम असेल की. हे एवढं आहे ना पाक बनवलेलं आहे. ह्याला उकळते वेळेस ह्याच्यात डबल असेल ना पाणी, म्हणजे 2-3 तांबे असेल. 1 तारी ह्याची चाचणी. आता ते मला पण नाही माहिती काय असते, आता ते बहिणीलाच माहिती आणि आईला माहिती. तर हे एवढं त्याचं पाक आहे. हे 400 ग्राम ह्याचं. कसं असते 1 तारी सांग बरं? थोडस चिकट असते ना ते. असं उचलल्यानंतर ते जड होतं ना पाणी थोडस. पाक ज्यांना बनवता येतं त्या पद्धतीनं. आणि हे मला वाटतं आता हे 1 तांबे आहे ना, 1 तांबे आहे. हे 2 तांबे त्याने, 2 तांबे पाणी आणि साखर अर्धा किलो साखर असं तिने मगाशीच बॉईल करायला ठेवून हे हाफ तयार झालेले. त्याचं पाक थोडंफार कमी जास्त. आता इथं कसं आपल्याकडे मोजमाप नाहीये, ऍक्युरेट जसं आहे तसं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते, तर समजून घ्या. तर बघू आता ह्याचे बॉल बनवायचे, जामून बनवायचे, त्याला तळायचं. मग त्याच्यानंतर झाल्यानंतर आता हे बनवून झालेलं आहे बघा त्याचं. हो हो हो. आता हे बनवून झालंय, याला 10 मिनिटं आहे ना झाकून ठेवायचं, म्हणजे छान मऊ होतं ते. अजून जास्त ड्राय पण नाहीये आणि जास्त ओलं पण नाहीये, ते असं मीडियम आहे. आता तळल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर आहे ना, तळते वेळेस पण तुम्हाला दाखवते. हे बघा 5 मिनिटच झालं, 10 मिनिटं पण नाही थांबलो. 5 मिनिटं झालंय. छान पीठ तयार असं झालंय. मग गोल गोल आहे ना बनवणं चालू आहे. थोडस तुपाचा हात लावायला त्याला, म्हणजे तुपाला हात लावायचं. हे बघा कसे बसलेत. आता लहान आहेत म्हणून यांना आवड वाटते, मोठे झाल्यानंतर मग कंटाळा येतो है ना. त्यांना पण बनवायचंय. तर आता ते बनवणं चालू आहे गुलाबजामुन. आणि इथे आहे ना मी कढई गरम करायला ठेवली, तेल ओतते त्याच्यामध्ये, कारण त्याला तळायचे आहेत आता. थोडस झालं ना ग, तुपात पण करतात तसे. आता हे गुलाबजामुन पुरतं एवढं राहू दे ना. चला ते याच्यामधलं संपलेलं आहे तेल. पॉकेट आणू आपण, पॉकेट मधून तेल घ्यायचंय अजून जास्त. साक्षी किती वाजलेत? माझ्या मोबाईल मध्ये नाही दिसत आहे, व्हिडिओ काढते ना त्याच्यामुळे. आणि नंतर बनवू का? चालतंय. हा चालते चालते. आता आम्ही काय करतो, आता हे ना नंतर बनवतो.
पण आता मुलांना पहिले जेवायला देतो, त्याच्यानंतर तेच खायला मागणार, परत जेवण नाही करणार. तर आता मी गॅस बंद करते, थोड्या वेळाने बनवतो. चला तर मग झालं आहे मुलांचं जेवण इकडे पूर्ण. आलो आता परत आपल्या कामावर. गुलाबजामुनच्या इथं बॉल बनवून पण झाले, छोटे छोटे. किती झालेत ना, भरपूर झालेत. किती ते 70-80 असतील ना, 70-80 झालेले आहेत. आणि इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. गॅस मग अशी लावलेली तेच आहे का, आत्ता लावले का पण? अजून तेल घालून याच्यामध्ये काय आणू, झारी? नाही घेतली, मला गोड नाही. चला तर झारा घेऊया आपण. हेच ना ग, का ते मोठी पण आणू? ते नाही का मोठी एक आहे बघ, ते क्लीन आहे का कसं आहे की तिथे ठेवलेली, आई वापरत नाही ना जास्त. शे एवढी क्लीन नाहीये, धुवून आणायला लागेल. आई वापरत नाही ना, राहू दे मी आणते धुवून. मोठी बहीण चालली आता, बस येईल इथून, ट्रॅव्हल्स येते गावातून. गावापर्यंत पूर्वी येत नव्हती पण आता येते, तर चालले. ए राधा, हे जरा हे धुवून दे ना. हे तळायचं, हे किती घाण झाले बघ. म्हणजे जरा आली नाही का गाडी अजून? 8:30 ला. आठ 8:30 वाजतेच. दे ना मला ते पटकन धुवून. तळायचंय. काय पाहिजे परी? देऊ का मी? घेतली. आणि बबूला पाणी आहे का? छान झाला होता का भात? तुम्ही आता दोघं जेवण करून इथं बसला का व्हिडिओ बघत? जावा ना खाली, मावशी चालली. मुक्ता मावशी चालली, जा बाय करायला. शाहू जा बाय, बाहेर बस जा. दिवसभर पण आत ऊन असते म्हणून आत बसायचं, आता पण आत बसायचं. धुती ते राधा. ती क्रॅक नाही झाली पाहिजे अशी आहे ना. आता पाकाचं बुट्टी म्हणलं ते बघ आई, किती वेळ झाले गेली. एवढं घटक कुठे गेले? नाही घट्ट नाही, पात घट्ट करायचा म्हणून पाक पुरत नाही म्हणली घे. ते पुरल मला वाटतं. आणि ते बरोबर आहे अगं, जामून पण घातले की ते घट्टच होईल अजून. जेवढं आहे ते बघ. आई कुठे गेली काय माहिती. आई कुठे गेली का राधा? त्रिशा, ए त्रिशा, आई कुठे गेली? आणि माझी कुठे गेली? जाऊ दे, जसं होते तसं करू, नंतर आई आल्यावर बघा.
कशासाठी? पाकाला चालू थोडं पाणी ठेवते. लागलं तर ठेवा म्हणून राहू दे की आता जेवढा आहे तेवढ्यामध्ये. साखर टाकून का त्याच्यातच आहे. टाकू का ह्याच्यामध्ये एक? नको थांबले गरम झाल्यावर बारीक करावं लागते गॅस. हं का? पाक उरलं तर मी काही टेन्शन नाही ग. मग काय करायचं ते ह्याला होऊन जाईल का? कशाला बी घालते? बालुशाहीला. बालुशाहीला. हा रव्याच्या लाडूला. आता ते लाडू कधी बनवायचं? जास्त पण आहे ना ते 2 किलो. त्याला साखर पाहिजे ना. पाक कमी पडायला नको म्हणून अजून थोडस पाणी ठेवलेलं आहे. हे पाक बरोबर आहे मस्त झाले. हे बघा असे ना झाले थोडेसे तळून. मी तिकडे गेले होते दूध हे झालं होतं म्हणून. होत नाहीयेत पण अजिबात क्रॅक, छान होते. हे बघा मस्त होत आहेत. थोडस गॅस बारीक करतेस का म्हणलं मी. असं हे नाही होते ना. हो पण ह्याच्यात असं हे दिसत नाही ना म्हणते. भात केला पाक मुरते का नंतर. ते असं मी थोडस सहज हे करायला गेलं तर हे खायला टेस्टी लागते की बघ. पण खव्याची भारी लागते. आणायला पाहिजे होतं खवा. असं सुद्धा भारी लागते. हे बाबा असं गॅस बंद करून, बंद नाही सॉरी, थोडस लहान छोटं गॅस करून पहिल्यांदा पूर्ण तेल तापून घ्यायचं गरम आणि मग थोडेसे तळून बघायचे आणि नंतर मग थोडस गॅस छोटा करून मग बाकीचे पण सगळे आहे ना घ्यायचे असे तळून. नाही छान लागलं. चला आता सगळे तळून झाले की मग तुम्हाला दाखवते पूर्ण. अजिबात क्रॅक झालेले नाहीयेत. परत एकदा दाखवते. छान असे तयार झालेले. पाक पण तयार झालेला आहे. आता पूर्ण तळून झाले ना पाकामध्ये सोडले की मग तुम्हाला दाखवते. माझ्या मावशीच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या मावशीच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. संध्याकाळचं रुटीन, गुलाबजामुन रेसिपी, आमच्या मुलांची बहिणींच्या मुलांची मस्ती कशी वाटली तुम्हाला? छान वाटलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चला भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.